दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यवतमाळमध्ये पोहोचायला काहीसा उशीर होणार असल्याची चिन्ह दिसतात। 4:30 पर्यंत पंतप्रधान नागपूरमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर तिथून हेलिकॉप्टरने ते यवतमाळला पोहोचतील। जो सुरुवातीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानुसार 4:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला पोहोचणार होते आणि तिथून हेलिकॉप्टरने ते यवतमाळसाठी रवाना होणार होते। मात्र कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झाल्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यवतमाळमध्ये पोहोचायला काहीसा उशीर होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे नागपूर विमानतळावर येतील आणि तिथून हेलिकॉप्टरने यवतमाळसाठी रवाना होतील। यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आणि याच मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत आणि याशिवाय काही महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच कार्यक्रमामध्ये होईल। यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे, जिथे हेलिपॅड बनवण्यात आलेलं आहे, तिथे आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण सध्या उपस्थित आहेत। तर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी उमेश अलोणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला प्रणय तुझ्याकडे येते। पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये काहीसा बदल झाल्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तुझ्यापर्यंत काही अपडेट? कविता, अजून इथे अपडेट आलेले नाही, परंतु पंतप्रधान यांचा दौरा वेळेवर असल्यामुळे त्या हिशोबाने राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळातील मंत्री जे आहे ते यवतमाळच्या विमानतळावर दाखल झालेले आहे। परंतु उशीर 15 ते 20 मिनिटं उशीर होईल असं बोलल्या जाते, परंतु अधिकृत अजून याची माहिती मिळालेली नाही। परंतु त्यांच्या स्वागतासाठी सगळे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहे। काही वेळातच नरेंद्र मोदी यांचं याच माझ्या पाठीमागे जे दृश्यामध्ये जर मी दाखवतो तुम्हाला, यवतमाळचा जो विमानतळ आहे तो हाच परिसर आहे। या परिसरामध्ये थोड्याच वेळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे आणि इथून ते 4 किलोमीटर अंतरावर जे सभास्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन जिथे भव्य महामेळावा होणार आहे महिला बचत गटांचा, त्या महिला मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे। अनेक विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण ते करणार आहे आणि विशेष म्हणजे जे किसान सन्मान योजनेचा जो 16वा हप्ता आहे शेतकऱ्यांचा, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी याच यवतमाळ मधून करणार आहे। कविता, तुम्ही राहाच आपल्या सोबत। उमेशकडे जाऊयात। सभा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सध्या मोठी गर्दी जमा झालेली दिसते। उमेशच्या मागच्या बाजूला बरेचसे लोकही जमा झालेले दिसतात। उमेश, तुझ्याकडची अपडेट? कविता, तू म्हटल्याप्रमाणे पंतप्रधानांचा दौरा जो आहे जवळपास अर्धा ते पाऊण तास ते उशिरानं येण्याची शक्यता जी आहे ती आता सूत्रांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्यानुसार ते अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी सभेच्या ठिकाणी उशिराने येणार आहेत। मात्र सभेचा जो मंडप आहे, सभामंडप आहे, तो प्रचंड महिलांची जी गर्दी आहे ती सभामंडपात आपल्याला दिसते आणि या सभामंडपात जे 7 पेंडॉल आहेत, वेगवेगळे डोम जे आहेत, तिथे संपूर्ण महिला आता आपल्याला आलेल्या दिसत आहेत आणि बचत गटांचा महामेळावा जो आहे, राज्यभरातल्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि आज पंतप्रधान मोदी काहीतरी बचत गटांसाठी एक मोठी घोषणा करणार हे आज घेऊन जे आहे ते राज्यभरातून बचत गटाच्या ज्या महिला त्या आलेल्या आहेत आणि सकाळी 10 वाजतापासून ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी सभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली। कविता, आणि अद्यापही जो महिलांच्या येण्याचा ओघ जो आहे तो अव्याहतपणे तसाच सुरू आहे। संपूर्ण जे मैदान आहे जवळपास 2.25 ते 2.5 लाख क्षमतेचं हे मैदान आहे, तेवढीच आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। हे संपूर्ण जे मैदान आहे ते सभेचं ते भरलेलं आहे आणि जे ते आणखीन सुरूच आहे। त्यामुळे ही सभा जी आहे ते आयोजकांनी जे विश्वास व्यक्त केला आहे की न भूतो न भविष्यात अशी सभा जी आहे महिलांची फक्त ती झाली नव्हती देशात, तर ती आज यवतमाळात होता असा त्यांनी दावा केला आणि तो दावा कुठेतरी पूर्ण होताना दिसतोय। राज्यभरातल्या महिला बचत गटांच्या महिलांची मोठी संख्या, इथे मोठी उपस्थिती, गर्दी आपल्याला दिसते आणि पंतप्रधान मोदी नेमकं कधी येणार याची वाट या ज्या आहे त्या सर्व महिला पाहत आहेत आणि काहीतरी मोठी घोषणा जी आहे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून करण्याची शक्यता आहे। कविता, धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। प्रणय, तुमचेही धन्यवाद। पुन्हा एकदा अपडेटसाठी तुमच्याकडे येऊच। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळमध्ये आगमन होईल। दौऱ्याचा जो कार्यक्रम देण्यात आला होता त्यापेक्षा काहीसा उशीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुरू व्हायला होऊ शकतो। मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सध्या राज्यातले सगळे महत्त्वाचे मंत्री, विशेषतः भाजपचे मंत्री हे नागपूर विमानतळावर पोहोचलेत। साधारण 4:30 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावर उतरतील आणि त्यानंतर तिथून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून यवतमाळकडे रवाना होतील। प्रामुख्याने जो कार्यक्रम यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तो महिला बचत गटांचा मेळावा असा कार्यक्रम आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने महिला
हजारांची गर्दी या कार्यक्रमाला जमा झालेली आहे आणि काही वेळातच या कार्यक्रमासह इतरही काही महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.